नमस्कार. स्वागत आहे तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखेडे. काय विडंबना आहे पहा. पुण्याला छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधींनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. काय विद्यार्थिनी आल्यात आणि स्वयंभू आल्यात. आता हे देवेंद्र फडणवीस वगैरे सगळे फालतू खोकणाऱ्या मारतात, की ते काँग्रेसचे लोकं होते आणि काँग्रेसचेच लोकं आले. अहो, आदिवासी क्षेत्रात, ग्रामीण क्षेत्रातनं आलेल्या मुली काय त्यांना शिक्षण ज्या मुलीला लोकं सायकल कॉन्ट्रिब्यूट करून देतात, त्या मुलीचं काय राजकीय असेल हो? आणि त्या कुठं राजकारणात येणार आहेत? कुठल्या राजकीय घराण्यात? कारण राजकीय घराण्यातल्या मुली इथं शिकतच नाहीत ना. या नेत्यांची मुलं नेहमी विदेशात पडतात शिकतात. त्यांची मुलं म्हणजे ओठावर मिशी जरी नाही आली तरी मोठमोठी ऑडी गाडीतून फिरवतात आणि रस्त्यावरच्या लोकांना उडवतात. बावनकुळेचा पोरगा. वडील टेम्पोच, वडील ऑटो चालवायचे. याने गाडीत उचललं, ठोकर मारली. या मुलांचं काय? म्हणजे कुठल्याही आपण भाजप आणि कुठल्याही नेत्याच्या मुलाचं महाराष्ट्रात पहा, त्यांचं फार सगळं सेट आहे. पण सामान्य माणसाचं काय? त्या सामान्य माणसांच्या वेदनेंना शब्द देणारे राहुल गांधी, जेव्हा तो कार्यक्रम करून गेले, भूतो भविष्यती जेव्हा त्याला हे मिळाला, तेव्हा काय वाचाळ बोलले. आता आमची ती स्मृती इराणी, तिला मराठी पण येतं बरं का आणि मी चांगलं ओळखतो ते. म्हणाले, "राहुल गांधी झालंच होऊ द्या, तुम्ही पहिले स्त्री महिलांचं आरक्षण बिल पास करा. त्याला विरोध करू नका आणि पूर्ण वंदे मातरम गा, म्हणजे तुम्हाला कळेल." हे काय व्यवस्था करता? उद्या स्मृती इराणीला जर पूर्ण तिला येत असेल वंदे मातरम, तर साखर ₹20 किलो होईल. ₹16 किलो भाषणं देत होती ती, ₹16 किलो साखर मिळेल. महाराष्ट्रातल्या मुलींना साप चावणं बंद होईल. आदिवासी मुलींना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या रोज 6 जण जीव देतात ते बंद होईल. आणि कुठलं महिला आरक्षण बिल हो? ते तर 2023 मध्ये पास झालं. राष्ट्रपतींनी क्लिअर केलं. 2026 मध्ये तुम्ही त्याचा अध्यादेश म्हणजे तो लेटर काढलं, त्याचं ते नोटिफिकेशन काढलं. जरा मोदींना विचारा ना, 2023 पासून 26 पर्यंत नोटिफिकेशन का नाही आलं? परिसीमनचं बिल महिला बिलांच्या पाठीमागं जसं भीष्माला मारण्यासाठी शिखंडीला उभं केलं होतं, तसला प्रकार तुम्ही करता आणि काय महिलांबद्दल बोलता. याच महाराष्ट्रात काय झालं मी तुम्हाला सांगतो. राहुल गांधींबद्दल बोलले तर लय सगळ्यांना मिरच्या लागल्यात ना. आता ही बातमी आहे का? बुलढाण्यात रस्त्यावरच महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर घडली. तरीही या ग्रामीण रुग्णालयातल्या स्टाफने मदतीसाठी नकार दिल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनाने रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. शेवटी एका खासगी नर्सच्या मदतीने रस्त्यावरच या महिलाची सुखरूप प्रसूती करण्यात आली. देवेंद्र फडणवीस नोट करा, स्मृती इराणी नोट करा. बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांच्या शेजारी पिसे परिवार राहतो. या परिवारातील महिलेला आज सकाळी 6 वाजता अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या. त्या महिलाचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरता घरी कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही बाहेर भाग आला आणि काही भाग आतमध्ये होता. अंगावर काटा येतो असताना तिची डिलिव्हरी झाली. म्हणजे अर्भक बाहेर आलं होतं मूल, अर्ध मूल आतमध्ये होतं, अर्ध मूल बाहेर होतं. देवा देवा देवा, 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आणि नवीन फेटा रंगीबेरंगी घालून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या लाल किल्ल्यावरनं फोकणाऱ्या मारत होते. देशाच्या विकासाच्या आम्हाला भाकड कथा सांगत होते. आणि ही आता कालची झालेली घटना आहे 80 वर्ष देशाला स्वतंत्र झाल्यानंतर. तो प्रकार पाहताच योगेश सौराबाने तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी स्टाफ नर्सला रस्त्यावर महिलेची प्रसूती होत असल्याची माहिती देत मदतीची विनंती केली. मात्र रुग्णालयात कोणी नाही, डॉक्टर नाही, मी एकटी आहे, त्यामुळे मला बाहेर येता येणार नाही असं सांगून स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्याचा नकार दिल्याने सौभाग्य यांनी म्हटलं. परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने योगेश सौरभ यांनी पुन्हा विनंती करत, महिलाचे अर्धे बाळ आत आणि अर्धे बाहेर आहे, आम्हाला काय करावे कळत नाही, तुम्ही तातडीने चला अशी विनंती केली.
मात्र तरीही मदत देण्यास निकार दिला. नंतर सौभाग्याने प्रसंग प्रसंग पाहता एका खाजगी रुग्णालयातील स्टाफ नर्सची मदत घेतली. सौभाग्य परिवारातील महिलांच्या सहकार्याने महिलेची रस्त्यावरच यशस्वी प्रसूती झाली. त्यानंतर महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. हे आम्हाला सांगतात, की आम्ही महाराष्ट्रात इतके दवाखाने उघडले, इतके मेडिकल कॉलेजेस केले. लाज वाटायला पाहिजे देवेंद्र फडणवीस तुम्हाला, की तुमच्या राज्यामध्ये महिलाला रस्त्यात प्रसूती करावी लागते. या महाराष्ट्राचं भविष्य रस्त्यात जन्म घेतं. इतकी लाजिरवाणी स्थिती महाराष्ट्राची आहे. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला पण. आणि राहुल गांधी विद्यार्थ्यांशी बोलतात तर तुम्हाला त्रास होतो. राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते काय टाळ कुटायसाठी आले, राजकारणात आले का? तुम्ही विरोधात असताना देवेंद्र फडणवीसजी उद्धव ठाकरेला श्वास घेऊ देत नव्हते. तेव्हा मीच माझ्या कितीतरी कार्यक्रमात म्हटलं, की विरोधी पक्ष कसा असावा हे देवेंद्र फडणवीसांकडनं शिकायला पाहिजे. लगातार आक्रमक, स्वतः आक्रमक होता आणि मुख्यमंत्री बनल्यावर दुसरे आक्रमक झाले तर देशद्रोही, समाजद्रोही, हिंदू विरोधी. ताकद ठेवा ना थोडी ऐकण्याची. ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे मुलींना साप चावून मुली मरतात हॉस्टेलमध्ये. म्हणतात त्या काँग्रेसवाल्याचं ते स्कूल होतं. मग तुम्ही काय करत होते? काँग्रेसवाल्याच्या स्कूलमध्ये एवढी घटना झाल्यावर तुम्ही काय करत होते? त्याच काँग्रेसवाल्याच्या जवायाचे फोन ऐकत होते? जो तुमचा भाजपचा आमदार आहे? आता राहुल गांधी येणार आहे. नागपूरमध्ये विदर्भाची शेरनी यशोमती ठाकूरनी घोषणा केली, की छात्रों की गूंज नागपूरमध्ये. आता तुम्ही विद्यार्थ्यांशी झेनझीशी संवाद साधला ना नागपूरमध्ये? वंदे मातरम का जरुरी आहे सांगितलं ना? आता राहुल गांधी तुम्हाला सांगेल, की विदर्भातल्या विद्यार्थ्यांची स्थिती काय आहे. पुन्हा म्हणायचं, की राहुल गांधी अराजकता फैलतात, हिंदू विरोधी बोलतात. राहुल गांधी टिचून नागपूरमध्ये संघाच्या समोर मनुस्मृती जाळण्याच्या गोष्टी करतील. याची पूजा तुम्ही रात्रंदिवस करता. राहुल गांधी पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यघटनेला पुन्हा रेखांकित करतील आणि महाराष्ट्राच्या वेदनेला शब्द देतील. कारण तुमच्यासाठी तर निवडणुकीच्या वेळेला ज्ञानेश कुमारची मदत आणि पैसे वाटप हा तुमचा फॉर्म्युला आहे. पण ज्या दिवशी जनजी जागा होईल त्या दिवशी सगळे फॉर्म्युले गुंडाळले जातील. वाट पहा. राहुल गांधी येत आहेत. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुम्ही नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.